पप्पांनी 65 एकर ही स्वतः खरेदी केली आहे. डोंगर रान 65 एकर आहे. त्यांनी शेतीची आवड भरपूर होती. या शेतीत म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही जर आता सध्या जर आला कोणत्याही ऋतूमध्ये जे फळ भेटतं ते इथं फळ भेटत होतं. ज्या कोणत्या ऋतूची ज्या ऋतूमध्ये जे फळ पिकतं ना ते 12 फळ भेटत होतं. मग त्यामध्ये पप्पांनी आंबा लावला होता, परत मत्स्यपालन केलं, परत डाळिंबचा नाद होता. भरपूर शेतीचा एवढी आवड होती बोलायचं काम नाही. त्यामध्ये मोठं आपलं इथं मंत्री येऊन गेलं, जेवण करून गेलं. परत पुतणी वगैरे इथं पप्पांची येऊन जटून सगळे एकत्र त्यांनी काम केलं. परत 4 पुतणी वडिलांनी त्यांनी व्यवस्थित 15 जण आहेत. 15 जण आहेत पुतणी. सगळ्यांनी ते एकत्र येऊन ती सगळं त्यांनीच केलेलं. त्यांचा नाद असल्यामुळे त्यांनी सगळं केलेलं आहे. ते बघत त्या पुतण्याचं पण त्यांनी व्यवस्थित केलं. परत त्यात आणि राजकारणाचं वेळ असल्यामुळं राजकारणात पण त्यांनी मोठं भरपूर काम केलं. एकंदरीत तुमचा बॅकग्राऊंड हा शेतीपासून सुरुवात केली झालेलं. कोण नव्हतं तुमच्याकडे? शिकलेलं कोण नव्हतं. वडील फक्त शिकलेलं होतं. त्यांच्या पाठीमागं होतं भरपूर. जर काय परिस्थिती जरा तशी नव्हती त्याच्यामुळं वडील मात्र भरपूर शिकलं. परत वकील झालं. वकिलकी काय त्यांना पटली नाही. मग ते वकिलकी सोडून मग इथं शेतीत त्यांनी मोठं नाव केलं. त्यांनी कृषीभूषण हा पुरस्कार त्यांना भेटला.